म्हणून होतं चॅम्पियन मला उडवायची आहे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. ट्विनिंग झालोय आपण. वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुला मिस करतेय लवकर. किती काम केले ना. ब्लॉग में नहीं बोल सकते बाई. मी आली आहे दगडूशेठला आता. सकाळी सकाळी एवढं उठून आली मी. बर्थडे आहे ना, उठावं लागतं मग. हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल. माय नेम इज सृष्टी. सो आज बोलायला मला ऑकवर्ड होतंय, काय माहिती का, पण मला हा ब्लॉग करायचा होता. बर्थडे ब्लॉग माझा आणि माझ्या भावाचा. 21st बर्थडे काहीतरी स्पेशल वाटत होतं मला. म्हणजे पहिले माझं मन तर नव्हतं करायचं सेलिब्रेट, की मी बर्थडे करू असं मला वाटत नव्हतं यावर्षी काय माहिती का. पण असं वाटलं मला की नको सेलिब्रेट करायला. बट माझे फॅमिली मेंबर्स इतके छान आहेत की त्यांनी बर्थडे माझा करतायत. सेलिब्रेट केला त्यांनी, रात्री पण केला. व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर त्यांनी बर्थडे केला रात्री. आणि संध्याकाळी तर भावाचा बर्थडे, त्यामुळे तिथे आम्ही जाणार आहे. दोघांचा बर्थडे आमचं तिथे सेलिब्रेट होणार आहे. बाकी काही नाही. सकाळी मी आता दगडूशेठला जाऊन आले. 21st होती आहे, त्यामुळे म्हटलं काहीतरी बाप्पाचं दर्शन घेऊन यावं. एकटेच गेले होते. सकाळी सकाळी गेले, दर्शन वगैरे घेऊन आले. आणि घरी तेव्हा मावशी आली होती माझी. आली आता ते लोक आतमध्ये ते काहीतरी प्लॅन करतायत. ते मला माहिती आहे काहीतरी चालू होतं त्यांचं कुचूर. मला इथे ठेवलंय फक्त. बाकी आतमध्ये काय ना काहीतरी प्लॅन चालू आहे त्यांचं. सांगत नाही मला. त्यांना माहिती आहे ना मला सरप्राईजेस आवडतात, त्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी करत असतील असं मला वाटतं. 21ची झाली आहे. माझं असं म्हणत होतं चॅम्पियन मला उडवायची आहे. त्यामध्ये माझ्या जीजनी चॅम्पियन आणली माझ्यासाठी. उडवली नाही ती मी, संध्याकाळी आज उडवेल. तर चॅम्पियन आणली होती. आणि काय बस चीज केक होता तो कट केला, बस त्याचे तेवढंच केलं. बाकी आता माझी बेस्ट फ्रेंड येणार आहे थोड्या वेळाने. तुम्हाला मी दाखवेल. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा नक्कीच. किती मेहनत केलीस तू. एक तो चिडचिड वरून होती. चिडचिड करायला लावू नका मला. पहिलेच सांगतो पोळी फक्त बनवली चांगली. इथं कोण लावतं इथे. 3, 4, 5, 6, 7, 8 6 पर्यंत मराठी शिकवले. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 21 is the wine. रेडी तर झाली ना. हे लोक मला बाहेरच बोलवत नाही अजून. माहिती आहे काहीतरी केलंय बोलतंय. बोलवत आहे आता मी. चालेल. चिकनी चॉकलेट. भारी वाटतं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Srushti. Happy birthday to you.
त्याचा आवाज जास्त कमी. सगळ्या ऍक्सेसरीज असणार आहे, एवढं मला माहिती आहे. अँगल चेंज. आई जास्त एक्साइटेड असं. अरे मी तिला सांगितलं पहिले स्मॉल खोल, मग थोडं बिग आता स्मॉलचं हेच आहे ना बॉक्स. हे काय स्लीप मास्क. पण कर दुसरा. जिंदगी में थोड़ा डर तो होना चाहिए साहब. आपण आहे ना गिफ्ट पेपर वेगवेगळ्या कलरचे घ्यायला पाहिजे. तीन असे चांगलं दिसलं. चॉकलेट. चॉक. आता काय फोन कर. घाल आता. अच्छा समजलं काय. काय आहे काय डिस्क्राईब. अर्धे गिफ्ट मी फ्युचर यूज करेल असं म्हणूनच घेतले. सगळे अर्धे नाही सगळे. सगळे नाही, सगळे काय सगळे ग सगळे. नाही बोलून टाक आता, बोलून टाक. नाही बोलून टाक अगं, बोलून टाक. काय शेड मास्क अगं नाही बोलून. हा बोललीच म्हणजे. 2000 years later. आतमध्ये काय एक काहीतरी बाकी असं वाटतंय. त्याच्या मागे बघ, त्याच्या मागे ते तू दिलं तरी माझ्यावर नाव ढकल काय सगळं त्यांनीच केलं. आम्ही सगळ्यांनी मिळून सगळं केलं. आम्ही ती व्हिडिओ पण काढली आजीच्या फोन मध्ये गिफ्ट रॅप करते. ती आम्हाला ब्लॉग मध्ये पाहिजे. अखिलेशकडे फक्त बोल. अखिलेशने कसं घेतलं तिला माहिती. मला माहिती. तिला माहिती होतं. जीला तुला काय सुचणार नाही. चॉईस माहिती. झालं. बघून ठेवलेलं नंतर आम्ही टी-शर्ट घातले टी-शर्ट तो बघून ठेवलेला. येणार होती 12 वाजता, पण ती आली 3 वाजता. ते पण बरोबर आहे. झालं सेलिब्रेशन. म्हणजे माझ्या फॅमिलीने केलं होतं आत्ताचं सेलिब्रेशन. खूप छान वाटलं मला. आणि आय नो की ते काही ना काहीतरी करणार होते. एवढं तर मला फिक्स माहिती होतं, फिक्स की काहीतरी करतीलच ते. इतकं छान करतील आणि एवढे सारे गिफ्ट देतील हे एक्सपेक्टेड नव्हतं मला. इव्हिनिंगचा जो माझा आउटफिट आहे तो थोडासा स्टिच करायचा होता मला. इथे फिट होतो आणि लूज होतो असं होतं. तो करायला आली मी आता इथे. मी जाऊ थोड्या वेळाने घरी, थोड्या वेळ रेस्ट करेल आणि मग इव्हिनिंगची तयारी करेल. माझे फ्रेंड्स पण आले होते, कॉलेज फ्रेंड्स 2, आणि माझी बेस्ट फ्रेंड आली होती. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल की जे लोक आले त्याच्यासाठीच ते खूप मोठी गोष्ट आहे. आले त्याच्याबद्दल थँक्यू. आता इव्हिनिंगसाठी मी रेडी होते पटकन, तर आपण भेटू रेडी होऊन. बड्डे कोणाचा, मेकअप कोण करतंय, बड्डे का रेडी आहे पण बाकी कोणीच रेडी नाही अजून. नको म्हणून मी साईडला झालो. हॅपी 21st बर्थडे. से हाय टू माय ब्लॉग. तुला मिस करतोय. मी पण मिस करतेय.
टायमिंग होता 7 वाजताचा. आम्ही पोहोचलो 8:30 वाजता. यायचं तर माझ्या ब्लॉगमध्येच असतं मुद्दाम. मला ब्लॉग मध्ये घेते मी येत नाही. शेजारी कोण थांबलंय माझ्या? जा. कसं काय तुम्हाला सोडून बसलं जेवायला? आणि तू पण मला देतोस का? थँक्यू थँक्यू. काय रडतेय? ठीक आहे, करशील आम्हाला मिस? ठीक आहे, आम्हाला मिस करशील? आपल्या बड्डे मुंबईवरून. ऑडियंस हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कोई तकलीफ